महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. शिवरायांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी औरंगजेबाची कबर हवी, राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा, मनसे अध्यक्षांची सूचना. चित्रपटानं जागे होणारे हिंदू कामाचे नाहीत, औरंगजेब कबरीवरून राजकारण करणाऱ्यांना ऐतिहासिक दाखले देत राज ठाकरेंचे आसूड. लावरे तो व्हिडिओमधून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था, धर्माच्या नावाखाली नद्या प्रदूषित केल्या जात असल्याचा टोला. खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या, मात्र मराठा वंजारी संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा हल्लाबोल. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याची टीका. नागपूर दौऱ्यात पंतप्रधानांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती, स्वतःचाही स्वयंसेवक म्हणून उल्लेख. संघाच्या माधव नेत्रालयाची मोदींच्या हस्ते पायाभरणी. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच रेशीम बागेत, हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन, तर दीक्षा भूमीलाही भेट. सोलर इंडस्ट्रीजच्या टेस्टिंग रेंजचंही उद्घाटन. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचे न्यायालयीन कोठडीत रवानगी. वकिलांकडून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ, जामिनावर 1 एप्रिलला सुनावणी. तब्येतीच्या कारणास्तव साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनात मोबाईलद्वारे संवाद, मुस्लिम संघटनांचा उपस्थितीला होता विरोध. नाशिकमधील संत संमेलनात गाजला औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा. कबर हटवल्याशिवाय औरंगजेब मरणार नसल्याचं काहींचं मत, तर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यालाही हात. वैयक्तिक भांडणातून बीडमधील मशिदीत जिलेटिनचा स्फोट, सुदैवानं कोणी जखमी नाही. आरोपीला बेड्या, स्फोटापूर्वीचं माथे फिरूचं रील व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.